आपण आता बनवतोय पालकच्या भाजीचा गरगटा. त्यासाठी मी पालकची भाजी अशी शिजवून त्याला बारीक असं करून घेतले. आता इथं आपण खलबत्त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडासा लसूण बारीक करून घेणार आहे. तेल छान असं गरम झाले. सुरुवातीला जिरे छान फुलले की आपण जे लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतली ते घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करूया. थोडंसं बेसन पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्याच्यात भाजी घालून घेऊयात. इथं भाजी बरोबर शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ ते घालून घेऊयात. आता छान व्यवस्थित ह्याला एकदा मिक्स करून घेऊयात. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ थोडंसं बेतानीच घालायचं. पालेभाज्यांना मीठ कमी लागतं. आता तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात. ह्याला उकळी येईपर्यंत वाट बघूयात. शेंगदाण्याचा कूट. छान अशी आपली पालकची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी आपली पालकची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता याला टेक्स्चर, याचा रंग खूप छान आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवली आपण. त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी, तळलेली मिरची असं आहे आजचं जेवण. तुम्हाला पालकच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.